नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते तुमचे सर्वांचे बालाजी कलेक्शन मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत नवरात्रीतील 9 कलर। तर पहिला कलर असणार आहे पांढरा कलर। तुम्हा सर्वांनाच माहित आहे पांढरा कलर हा शुद्धतेचा, शांततेचा प्रतीक आहे। अगदी शुभ सुरुवात जर करायची असेल तर पांढऱ्या रंगाने केली जाते। दुसरा कलर आहे लाल कलर। दुसऱ्या दिवशी आलेला आहे मंगळवार। मंगळ हा असणार आहे मांगल्याचं प्रतीक आणि लाल कलर हा मांगल्याचं प्रतीक तर आहेच, सोबत शक्तीचं, सामर्थ्याचंही प्रतीक आहे। कलर असणार आहे निळा कलर। निळा कलर हा संरक्षणाचं प्रतीक, दैवी सामर्थ्याचं आणि स्थैर्याचं प्रतीक आहे। नवरात्रीचा चौथा दिवस, चौथा रंग आहे पिवळा कलर। पाहू शकता तुम्ही पिवळा कलर हा आनंदाचं प्रतीक आहे, सकारात्मकतेचं प्रतीक आहे आणि नवीन सुरुवात करायची असेल तर पिवळा कलर हा आवर्जून परिधान केला जातो। नवरात्रीचा पाचवा दिवस आणि पाचवा कलर आहे हिरवा रंग। हिरवा रंग हा निसर्गाशी एकरूपताचं प्रतीक दर्शवतो। निसर्गाशी एकरूप आपण असायलाच हवं, त्याच बरोबरीने शांतता आणि समृद्धीचं प्रतीक सुद्धा हिरवा कलर दर्शवतो। नवरात्रीचा सहावा दिवस, सहावा रंग आहे राखाडी कलर। राखाडी कलर हा संयमाचं प्रतीक आहे आणि त्याच संयमाने, धीराने कठीण प्रसंगावर मात करण्याचं सामर्थ्य देण्याचंही प्रतीक या राखाडी रंगामध्येच आहे। नवरात्रीतील सातवा दिवस, सातवा रंग आहे केशरी रंग। केशरी रंग हा धैर्याचं प्रतीक आहे, उत्साहाचं आणि आनंदाचं प्रतीक आहे। नवरात्रीचा आठवा दिवस, आठवा रंग आहे मोरपंखी कलर। पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा हा मोरपंखी कलर, याचं प्रतीक आहे सामंजस्याचं प्रतीक, करुणेचं आणि सौंदर्याचं प्रतीक। नवरात्रीतला नववा दिवस, नववा रंग गुलाबी रंग। गुलाबी रंग हा असतो आस्थेचा प्रतीक, आपुलकीचा प्रतीक, करुणेचा आणि आपल्या मायेचा प्रतीक। कशा वाटल्या मैत्रिणींनो तुम्हाला ह्या 9 दिवसातील 9 साड्या? आवडल्या ना? ह्या साड्या तुम्हाला बालाजी कलेक्शन मध्ये अवेलेबल आहेत। तुम्ही नक्की एकदा बालाजी कलेक्शन व्हिजिट करा।